श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 13 डिसेंबर 2023 रोजी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत असून 14 डिसेंबर 2023 रोजी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार येत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास किंवा व्रत केले नाही तरी देखील चालेल, परंतु आपल्या देवघरामध्ये आपल्याला काही वस्तू आणून स्थापन करायच्या आहेत. या लक्ष्मी प्राप्तीसाठी वस्तू आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात घरी आणायच्या आहेत आणि या वस्तू आणल्यानं आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन केल्यानं लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होणार आहे, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे आणि लक्ष्मी मातेचा वरदहस्त आपल्या कुटुंबावर नेहमी राहणार आहे. आणि म्हणूनच आपण हे मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास व्रत केले नाही तरी देखील चालेल, परंतु या ज्या लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत तर या वस्तू आपल्या देवघरामध्ये आपल्याला अवश्य स्थापन करायच्या आहेत. आता या लक्ष्मी स्वरूप कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला स्थापन करायच्या आहेत तर हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आले असून 5ही गुरुवार आपल्याला व्रत करायचं आहे. लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे, मांडणी करायची आहे, दिवसभर उपवास करायचा आहे, संध्याकाळी लक्ष्मी मातेची कहाणी वाचून आरती करायची आहे आणि आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. शेवटच्या गुरुवारी म्हणजेच 5व्या गुरुवारी अमावस्या येत असून या अमावस्येच्या दिवशी देखील आपल्याला लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे, मांडणी करायची आहे आणि या दिवशीच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन देखील करायचे आहे. या मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत आपल्या कुटुंबाला सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य प्राप्त व्हावं, तसेच लक्ष्मी मातेची आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी, तिचा वरदहस्त आपल्या कुटुंबावर राहावा, म्हणून हे गुरुवारचं महालक्ष्मी व्रत करण्यात येतं. श्रावण महिना हा जसा भगवान शंकरांना समर्पित आहे आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण मांसाहार करत नाही. श्रावण महिना हा संपूर्ण आपण भगवान महादेवांच्या आराधनेत, उपासनेत घालवत असतो. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष हा महिना देखील आपण संपूर्ण महिना महालक्ष्मी मातेच्या आराधनेत, पूजेत आणि व्रत करण्यात घालवत असतो आणि म्हणूनच या महिन्यामध्ये देखील मांसाहार करणं वर्ज्य मानलेलं आहे. त्यामुळं या महिन्यात देखील आपल्याला मांसाहार चुकूनही करायचा नाही. त्याचबरोबर लक्ष्मी मातेची आपल्याला उपासना करायची आहे, आराधना करायची आहे. महालक्ष्मी मातेचा मंत्र, महामंत्र याचा आपल्याला जप करत राहायचं आहे. असं म्हणतात की जो कोणी या महिन्यामध्ये उपवास करतो, माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो, माता लक्ष्मीचे व्रत करतो, सेवा करतो, तर त्याच्यावरती माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते. त्याचे घर सुख समृद्धीने आणि संपत्तीने, धान्याने भरलेले राहते. त्याच्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. आणि म्हणूनच या माता लक्ष्मीची आपल्यावरती नेहमी कृपा राहावी, तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनधान्याची, संपत्तीची भरभराट व्हावी, तसेच तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहावा, म्हणूनच काही लक्ष्मी स्वरूप वस्तू आणून आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायच्या आहेत आणि आपल्याला याची दररोज पूजा करायची आहे. आता या कोणत्या वस्तू आणायच्या आहेत आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत तर त्या पाहूया. आता जी पहिली वस्तू आहे तर ती वस्तू म्हणजेच पिवळ्या रंगाची कवडी. पिवळ्या रंगाच्या कवडीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळेच माता लक्ष्मीची पूजा करत असताना पूजेच्या साहित्यामध्ये या कवडीचा समावेश अवश्य केला जातो. आपल्या धार्मिक ग्रंथानुसार देवी महालक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती ही समुद्र मंथनात झाली होती आणि त्यामुळेच कवडी ही धन आपल्याकडे आकर्षित करीत असते. आणि या पिवळ्या कवड्या जर आपण आपल्या देवघरामध्ये स्थापन केल्या तर देवी लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचा आपल्यावर आशीर्वाद सदैव राहतो आणि म्हणूनच आपल्याला या पिवळ्या कवड्या आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत. त्याचबरोबर आपण ह्या स्थापन करत असताना एक लाल रंगाच्या वस्त्रामध्ये आपल्याला या बांधून ठेवायच्या आहेत आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करत असताना या कवड्यांची देखील आपल्याला लक्ष्मी माता स्वरूप समजून पूजन करायचं आहे. जर तुम्हाला पिवळ्या कवड्या काही कारणास्तव जर मिळाल्या नाही तर तुम्ही पांढऱ्या कवड्या देखील स्थापन करू शकता. त्याचबरोबर आपल्या तिजोरीमध्ये आपण ज्या ठिकाणी आपले धन, पैसा, अडका ठेवत असतो तर त्या ठिकाणी देखील आपण या जर ठेवल्या तर लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होते. त्याचबरोबर आपल्या घरातील पैशामध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते, संपत्तीमध्ये वाढ होत राहते आणि यासाठीच आपल्याला या पिवळ्या कवड्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी आपल्या देवघरामध्ये आणून स्थापन करायच्या आहेत.
तसेच या कवड्या खरेदी करत असताना आपल्याला 5, 7 किंवा 11 याप्रमाणे आपल्याला कवड्या खरेदी करायच्या आहेत आणि याची स्थापना आपल्याला देवघरामध्ये करायची आहे. कवड्या अनेक प्रकारच्या आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात. खरेदी करत असताना आपल्याला पिवळ्या रंगाच्या कवड्या खरेदी करायच्या आहेत. जर तुम्हाला पिवळ्या कवड्या जर खरेदी करणं शक्य झालं नाही, तर पांढऱ्या रंगाच्या कवड्या खरेदी करायच्या आहेत आणि याच्या थोडीशी हळद ओली करून आपल्याला या पिवळ्या कवड्या करायच्या आहेत आणि नंतर आपल्याला याची लक्ष्मी स्वरूप मानून पूजा करायची आहे. आता या कवड्या खरेदी करत असताना तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या अगोदर खरेदी केल्या तरी देखील चालू शकतील आणि जरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण खरेदी केल्या तरी देखील चालू शकतील. परंतु कोणत्याही गुरुवारी आपल्याला या लक्ष्मी व्रतामध्ये या कवड्यांची स्थापना अवश्य करायची आहे. आणि तुमच्याकडे जर अगोदरपासूनच जर या पिवळ्या कवड्या असतील तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करत असताना या पूजेमध्ये या कवड्या ठेवायच्या आहेत आणि या कवड्यांची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. आता जी दुसरी वस्तू आहे लक्ष्मी स्वरूप, जी वस्तू आपल्याला आपल्या देवघरामध्ये या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्थापन करायची आहे, तर ती म्हणजे देवी अन्नपूर्णा. देवी अन्नपूर्णेला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष स्थान आहे. अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवता म्हणून आपल्या हिंदू धर्मात पूजा केली जाते. अन्नपूर्णा देवीची आपल्या देवघरामध्ये स्थापना केल्यानं आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट होते. आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि यासाठीच या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची आहे. तसेच अन्नपूर्णा मातेची स्थापना करत असताना एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या ताटलीमध्ये आपल्याला थोडेसे गहू किंवा तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापित करायची आहे. त्याचबरोबर रोज सकाळी संध्याकाळी नियमितपणे या देवी मातेची पूजा करायची आहे. पूजा करत असताना या ताटातील या प्लेटमधील तांदूळ किंवा गहू आहे तर ते रोजच्या रोज बदलत राहायचं आहे. म्हणजेच आपण जे रोजच्या वापरासाठी तांदूळ वापरत असतो किंवा गहू वापरत असतो तर या गव्हामध्ये तांदळामध्ये हे जे तांदूळ आणि गहू आहेत तर ते मिसळायचे आहेत आणि त्यातील थोडेसे तांदूळ किंवा गहू घ्यायचे आहेत आणि हे पक्ष्यांना खायला घालायचे आहेत. आणि अशा प्रकारे रोज सकाळी आपल्याला या अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे. अशी जर या अन्नपूर्णा मातेची जर आपण पूजा केली तर अन्नपूर्णेची आपल्या वास्तूवर अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख, समाधान, शांती नांदते. लक्ष्मी देवीची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहते. आपल्या घराची भरभराट होते आणि आपल्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. आणि यासाठीच हा अत्यंत पवित्र असा महिना मार्गशीर्ष महिना आणि या महिन्यामध्ये जर लक्ष्मी मातेची आपण कोणतीही सेवा केली तर लक्ष्मी माता आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि आपल्याला इच्छित फळ लवकर प्राप्त होते. आणि यासाठीच आपल्याला मी ज्या वस्तू सांगत आहे तर त्या वस्तू आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत. त्याचबरोबर ही अन्नपूर्णा मातेची देखील आपल्या देवघरामध्ये स्थापना करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये आधीपासूनच जर ही अन्नपूर्णा देवीची जर मूर्ती असेल तर आपल्याला रोज सकाळी या देवी मातेची ज्या प्रमाणे सांगितले आहे तर त्याप्रमाणे आपल्याला या अन्नपूर्णा मातेची आपल्या देवघरामध्ये रोज सकाळी पूजा करायची आहे. आता जी पुढील वस्तू आहे जी लक्ष्मी स्वरूप असून आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे तर ती वस्तू म्हणजे आपल्याला श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे. जर तुमच्या देवघरामध्ये अगोदरपासूनच हे श्रीयंत्र असेल तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या श्रीयंत्राची दररोज लक्ष्मी मातेसह या श्रीयंत्राची देखील आपल्याला पूजा करायची आहे. धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी श्रीयंत्राची पूजा सर्वात जास्त लाभकारी ठरते. श्रीयंत्राची पूजा केल्यानं लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तसेच या श्रीयंत्राची पूजा विधीपूर्वक केल्यास सुख, संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धी सदैव आपल्या घरामध्ये टिकून राहते. आणि म्हणूनच या लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या श्रीयंत्राची आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या गुरुवारच्या दिवशी स्थापना करायची आहे. आणि हे जर तुम्ही स्थापन केले तर तुम्हाला याचे लवकरात लवकर परिणाम पाहायला मिळणार आहेत. तसेच हे श्रीयंत्र खरेदी करत असताना हे श्रीयंत्र बरोबर आहे की चुकीचं आहे हे नीट तपासून घ्या. चुकीच्या श्रीयंत्राची पूजा केल्यानं आपल्याला कोणताही लाभ होणार नाही. देवी लक्ष्मी ही स्वतः धनाची देवता आहे. तिला धन अर्पण करण्याऐवजी तिला भक्ती जर अर्पण केली तर आपल्याला अधिक लाभ होतो. आणि यासाठीच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीप्रिय श्रीयंत्राची पूजा अवश्य करायची आहे. आणि पुढील जी वस्तू आहे जी लक्ष्मी स्वरूप आहे तर ती म्हणजेच लक्ष्मी मातेची पावलं. तर ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी आणायची आहेत आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायची आहेत. शक्य असेल तर मार्गशीर्ष महिन्याच्या अगोदरच आपल्याला ही खरेदी करून घरी आणायची आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्या या देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायचे आहेत.
आणि ही देवघरामध्येच आपल्याला स्थापन करायची आहेत. आपल्या उंबरठ्यावरती किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ही स्थापन करायची नाही, जेणेकरून याच्यावरती आपला कोणाचाही पाय पडणार नाही आणि लक्ष्मी मातेचा अपमान होणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला जर ही उंबरठ्यावरती जर पावलं चिकटवायची असतील किंवा स्थापन करायचे असतील, तर कोणाचाही याला पाय लागणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आणि त्यासाठीच आपल्याला इथं तिथं ही पावलं न ठेवता आपल्या देवघरामध्ये या पावलाची स्थापना करायची आहे. आणि दररोज आपली देवपूजा करत असताना या पावलांचा देखील लक्ष्मी माता स्वरूप मानून पूजन करायचं आहे. यामुळं लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, घराची भरभराट होते. आणि त्यासाठीच या वस्तू आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत. तर आता जी पुढील वस्तू आहे ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे आणि ही आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी. जर तुमच्या देवघरामध्ये ही अगोदरपासून असेल तर अतिशय उत्तम. या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला दर गुरुवारी आपल्याला या लक्ष्मी मातेसह या वस्तूची देखील विशेष पूजा करायची आहे. आणि जर तुमच्याकडे नसेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही ही वस्तू अवश्य तुमच्या घरी खरेदी करून आणायची आहे. तर आता ही वस्तू म्हणजेच कमलगट्टा. कमळगट्टा म्हणजेच कमळाच्या फुलाच्या बीजाला कमलगट्टा असं म्हटलं जातं. कमळ हे लक्ष्मी मातेचं आसन आहे आणि त्यामुळं कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो. आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेला कमळाचं फूल हे अत्यंत प्रिय फूल आहे. आणि त्यामुळंच आपण जर ही कमळगट्ट्याची माळ आपल्या देवघरामध्ये आणून जर स्थापन केली तर लक्ष्मी मातेचा आपल्यावरती नेहमी कृपाआशीर्वाद राहणार आहे. तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला ज्या काही लक्ष्मी स्वरूप अशा वस्तू सांगितलेल्या आहेत, तर या वस्तू आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरी आणायच्या आहेत आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत. जर शक्य झाले तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारीच, कोणत्याही गुरुवारी आणून स्थापन केल्या तरी देखील चालतील, परंतु मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारीच या आपल्याला स्थापन करायच्या आहेत. आणि या जर स्थापन केल्या तर आपल्यावरती आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावरती लक्ष्मी मातेचा कृपाआशीर्वाद राहणार आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. घर हे धनधान्याने भरणार आहे आणि लक्ष्मी मातेचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहणार आहे. तिचा वरदहस्त आपल्या कुटुंबावर राहणार आहे आणि तिच्या आशीर्वादाने आपल्याला कधीही कशाची कमतरता भासणार नाही. आणि यासाठीच आपल्याला मी ज्या काही लक्ष्मी स्वरूप अशा वस्तू सांगितलेल्या आहेत, तर त्या वस्तू आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यात आणायच्या आहेत. कारण मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण महालक्ष्मीला समर्पित आहे. आणि या महिन्यामध्ये तुम्ही जितकी जास्त लक्ष्मी मातेची सेवा कराल, व्रत कराल, उपाय कराल, तितकी जास्त लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे. आणि यासाठीच आपल्याला या महिन्यामध्ये अनेक उपाय, अनेक सेवा देखील करायच्या आहेत. तर मी या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत, तर या वस्तू तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणून तुमच्या देवघरामध्ये अवश्य स्थापन करा. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.